पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी संपूर्ण भारतात शेकडो जलस्रोतांचे निर्माण करून जलसंधारणाचा पाया रचला. त्यांनी अनेक नद्यांवर घाट, दगडी पायविहिरी म्हणजेच बारव, कुंड आणि तलाव बांधले, ज्यामधून पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची सोय झाली. या ऐतिहासिक जलसंपत्तीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारनेही पुढाकार घेतला. गावोगावात पाणी टंचाईवर उपाय म्हणून दगडी पायविहिरी व बारवांचे बांधकाम केले. त्यातीलच एक बारव आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तसेच बारवे शेजारी असणारे प्राचीन शिवमंदिर देखील आज आपण पाहणार आहोत. तर मंडळींनो, चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत एक अशाच प्राचीन मंदिरामध्ये, आणि मंदिराच्या बाजूला असणारी एक आपल्याला प्राचीन बारव या ठिकाणी पाहायला भेटते. तर हे ठिकाण आहे शिरूर तालुक्यातील धामारी गावामध्ये. तर या ठिकाणी आपल्याला वाघेश्वर महादेव मंदिर पाहायला भेटतं, आणि मी उभे असणारी या ठिकाणी जी बारव आहे, या बारवेला अहिल्याबाई होळकर हे नाव दिलेलं आहे. ही बारव पण वाघेश्वर मंदिर ज्या टाइमला बांधलं गेलं त्या काळातलीच आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण वाघेश्वर मंदिर आणि या बारवेविषयी माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, पहिले जाऊया आपण वाघेश्वर मंदिर पाहण्यासाठी. शिक्रापूर पाबळ रोडवर असणारे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील धामारी हे एक ऐतिहासिक गाव. या गावामधील वाघेश्वर मंदिर आपण पाहत आहोत. तर मंडळींनो, आता आपण आलेलो आहोत वाघेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला प्राचीन असा हा नंदी मंडप या ठिकाणी पाहायला भेटतोय, आणि हा नंदी मंडपामध्ये आपल्याला सुंदर अशी एक ही नंदीची मूर्ती देखील या ठिकाणी पाहायला भेटते. आणि हे पाहून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी नंदी मंडपास नव्याने रंगरंगोटी केल्यामुळे त्याचे प्राचीनपणा नष्ट झाल्याचे आपल्याला दिसते. परंतु हा जो नंदी मंडप आहे, हा घडीव दगडांमधील प्राचीन काळी बांधण्यात आलेलाच नंदी मंडप आपल्याला समोर दिसत आहे. त्यातील नंदीची मूर्ती ही फार वर्षापूर्वीचीच आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला भव्य असा हा या मंदिराचा सभा मंडप या ठिकाणी पाहायला भेटतो. या सभा मंडपाचे जे शिखर आहे, या शिखराचा छताचा आतील भाग हा आपल्याला घडीव दगडींमध्ये एकावरती एक रचून हा बनवलेला या ठिकाणी दिसतो. हे पाहिल्यानंतर आपण या ठिकाणी अचंबित होतो. अशा पद्धतीचं हे या ठिकाणी बांधकाम आपल्याला पाहायला भेटते. परंतु याही ठिकाणी आपल्याला रंगरंगोटी केल्याचे दिसून येते. सभा मंडपातच आपल्याला गणेशाची एक मूर्ती ठेवलेली पाहायला भेटते. तर बाजूलाच एक आपल्याला ही देवीची मूर्ती पाहायला भेटते. तर मित्रांनो, ही कोणत्या देवीची मूर्ती आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. या दोन मूर्त्यांचे दर्शन घेतल्यानंतर आपण आता आलेलो आहोत मंदिराच्या गर्भगृहाकडे. तर गर्भगृहाचा दरवाजा बंद असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाऊन दर्शन घेता आले नाही. गर्भगृहामध्ये आपल्याला प्राचीन अशी शिवपिंड या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटते. आपण या ठिकाणावरूनच दर्शन घेऊन आता आपण जाणार आहोत मंदिराच्या बाह्य भागामध्ये. मंदिराचे बांधकाम हे आपल्याला घडीव दगडींमध्ये केलेले समोर दिसत आहे. परंतु कालांतराने या मंदिराच्या शिखराचे काम हे नव्याने केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तसेच धामारी गावामध्ये एक प्रसिद्ध असे खंडोबाचे मंदिर देखील आहे. त्याचाही संपूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती आपल्याला पाहायला भेटणार आहे.
तर मंडळींनो, आता आपण वागेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपण या बारवेच्या ठिकाणी आलेलो आहोत. तर ही बारव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या नावाने ओळखली जाते. तर आता आपण उभे आहोत बारवेच्या थरोळ्यावरती, म्हणजेच या ठिकाणी पाणी ओढण्यासाठी केलेली ही जागा. तर पूर्वी या ठिकाणी आपल्याला मोठ चालत असल्याचे सुद्धा या ठिकाणी पाहिल्यानंतर समजते. आणि आपण बादलीने किंवा हाताने पाणी ओढण्यासाठी पण पूर्वी थारोळ तयार केलं जात असे. तर या ठिकाणी मोठा चालत असल्याचं आपल्याला यावरून सिद्ध होतं की ह्या थारोळ्यातून जे पडणारं पाणी आहे हे पाणी असं या ठिकाणावरून आपल्याला तुम्ही पाहू शकता की हा असा पाणी जाण्यासाठीचा पाट या ठिकाणी बनवलेला आहे. आणि ह्या पाटाने हे पाणी समोर असणाऱ्या स्थितीमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी जागा केलेली आपल्याला दिसून येते. या बारवेत उतरण्यासाठी पश्चिमेकडून एकूण 19 पायऱ्या बनवण्यात आलेल्या आहेत. ही बारव नंदा पद्धतीची असून शेजारील वागेश्वर मंदिराच्या काळातीलच ही बारव आहे. या बारवेला वागेश्वर बारव या नावाने देखील ओळखले जाते. ही अतिशय ऐतिहासिक बारव असून अत्यंत सुंदर असं हे ठिकाण आजही लोकांपासून अपरिचितच राहिले आहे. जर आपण कोणी हा व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ आपण नक्कीच आपल्या इतर ग्रुपवरतीही शेअर करा. तर मित्रांनो, आता आपण या बारवीमध्ये आलेलो आहोत. तर आता फेब्रुवारी महिना संपत आलेला असून देखील आपल्याला या बारवीमध्ये भरपूर असं पाणी पाहायला भेटतं. आणि तुम्ही पाहू शकता की संपूर्ण दगडी बांधकामातील ही प्राचीन अशी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही बारव या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहिल्यानंतर या बारवीमध्ये आपल्याला खाली खडक लागलेला दिसतोय आणि या खडकामध्येच या ठिकाणी पाणी लागलेले आहे. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला विहिरी बारव ह्या खोदलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. त्यातीलच ही एक बारव आपण आज पाहत आहोत. तर मंडळींनो, आपण जर कधी शिक्रापूर पाबळ या रोडने जात असाल तर धामारी गावातील या बारवेला नक्कीच भेट द्या. आणि धामारी गावातील खंडोबाच्या दर्शनालाही जर आपण आलात तर या बारवेकडे वेळ काढून आपण नक्कीच जा. कारण की अतिशय सुंदर असा हा ऐतिहासिक ठेवा असूनही आपल्या बऱ्याच लोकांना हे ठिकाण माहीत नाही. ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला वागेश्वर शिवमंदिराचे देखील दर्शन घडते. तर या ठिकाणाला आपण नक्कीच भेट द्या ही सर्वांना विनंती. तर मंडळींनो, आपण आलो होतो धामारे गावातील प्राचीन असं वागेश्वर मंदिर पाहण्यासाठी. आणि त्या बाजूला असलेली अहिल्यादेवी होळकर बारव हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.